नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज थोडं घाई झालेली, मला घाई गडबडीत निघालेलो आहे मी. कारण आहे ना, झालं काय 9 वाजून गेलेले इथंच आणि आज याच्यामुळे उशीर झाला मला निघायला, कारण की पाणी संपलं होतं फ्रीजमधलं. सकाळचे 9:45 झालेले आणि मी ऑफिसला आलेलो आहे आणि मी आज पीजीवरून नाश्ता करून नाही आलेलो आहे. याचं कारण काय आहे ना, तर ते सांगतो मी तुम्हाला. जवळपास 2013 ते 2022 मी एकादशी धरत होतो. प्रत्येक एकादश जी महिन्यातून 2 वेळेस येते आणि 2022 नंतर मी धरली नाही. आता त्याचं कारण काय, मला आहे ना साबुदाणा आणि भगर यांच्या दोघापासून पण प्रॉब्लेम व्हायला लागला होता, हेल्थ इश्यू येत होते, म्हणून मी ती बंद केली धरणं. आणि तसं मी एकादशी फक्त 2च धरत होतो 2022 नंतर. एक कार्तिक महिन्यातली आणि दुसरी आषाढ महिन्यातली, कारण त्या दोन्ही पण विशेष असतात म्हणून. आणि आता चालू आहे सध्या अधिक मास, ज्याला आमच्याकडं धोंड्याचा महिना म्हणतात, आणि याच्यामधली पण एकादश विशेष असते. मला मागचीच धरायची होती पण धरणं झालं नाही, त्याच्यामुळं आज आहे ना एकादशी आहे आणि मी त्याचा उपवास धरणार आहे. आता हा उपवास याच्यामुळं विशेष आहे कारण मी पहिल्यांदा पुण्याला उपवास करतो आहे. मागे शिवरात्रीला पण मी उपवास केला होता, पण शिवरात्रीच्या वेळेस आहे ना फराळ इझिली भेटून जातं, व्हेरॅज एकादशीला इतकं सहज भेटत नाही. तर आता मी कॅन्टीनमध्ये जातो आणि कॅन्टीनमध्ये बघतो की उपवासासाठी काय काय अवेलेबल आहे ते. तसं कॅन्टीनमध्ये फ्रूट प्लेट आणि फ्रूट ज्यूस बऱ्यापैकी अवेलेबल असतो, पण काहीतरी खाऊन घेतो मी. तर खाण्यासाठी काय आहे ते बघतो. आणि हे खाली बघा, ज्या फरच्या ज्या आहे त्या जांभळामुळे पूर्णपणे काळ्या झालेल्या आहे, इतके जांभळं पिकलेले. कॅन्टीनमध्ये आलो मी आणि नाश्त्याच्या काउंटरला गेलो होतो. तिथं आहे ना साबुदाणा खिचडी होती, मी लगेच घेतली. ही समोर ती अशी साबुदाणा खिचडी आहे, 42 रुपयाची होती. हिच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं नव्हतं, डायरेक्ट शेंगदाणे क्रश करून टाकलेले होते. सगट किंवा अर्धेच होते, डायरेक्ट साबुदाण्याचा पूर्णपणे गोळा होता. आणि शेंगदाण्याचं कूट नसल्यामुळे ना पूर्ण ती साबुदाणाच दिसत होता सरळ सरळ. दही होतं, दही देत आहे लोक, त्याच्यासोबत साखर नसती, पण मग ती चहाच्या काउंटरवर साखर भेटती, तिथून साखर आणली, साखर मिक्स करून खातोय मी. साबुदाणा खिचडी इतकी काही भारी लागत नव्हती चवीला. मी लिंबूही घेतलं होतं, लिंबू पिळून वगैरे बघितली, पण तरी पण इतकी भारी लागत नव्हती ती. मग शेवटी काय केलं ना, मी अर्धी साबुदाणा खिचडी खाल्ली आणि थोडी बाकी होती, अर्धी बाकी होती, तर थोडं मी शेवटी दह्यासोबत मिक्स करून खाऊन घेतली. आज पण मला भरपूर काम होतं, त्याच्यामुळं मी काय केलं ना, साबुदाणा खिचडी संपल्यानंतर लगेच चहा घेतला आणि चहा घेऊन लगेच कामाला गेलो. आता जवळपास 2:38 झालेले आहे आणि मी आलेलो आहे आता कॅन्टीनमध्ये चाललेलो आहे. मी ॲपवर चेक केलं होतं पण काहीच भेटलं नव्हतं याच्यासाठी उपवासासाठी. त्याच्यामुळं आता जाऊन आहे ना मिल्कशेक वगैरे काहीतरी घ्यावं लागेल. असं फ्रूट प्लेट घ्यायची इच्छा नाही माझी, तर आता मी चाललेलो आहे, बघतो काय भेटतं. आणि हे काउंटर होतं समोर, मला याच्यामध्ये ना उपवासाचे शेंगदाणे दिसले होते हल्दीरामचे, हे मी घेतले होते. साधारणतः हे 20 रुपयाचं पॅकेट होतं. आणि त्याच्यानंतर आहे ना मी काय केलं ना, मँगो मिल्कशेक घेतला आणि नंतर गेलो ऑफिसमध्ये कामाला. आता साधारणतः 5:30 झालेले आहे आणि मी निघतो आहे ऑफिसच्या बाहेर. आज एकादशी आहे त्याच्यामुळं. आणि ऑफिसच्या बाहेर जाऊन काय करतो ना, मस्तपैकी अद्रकचा चहा घ्यायची इच्छा आहे. आज भरपूर काम होतं, त्याच्यामुळं बऱ्यापैकी बोर झालेलो आहे मी, म्हणून म्हटलं चला कुठंतरी जाऊन अद्रकचा चहा घेऊ. तर आज मी वेगळ्या कॅन्टीनमध्ये आलो होतो. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं 3-4 कॅन्टीन आहे आमच्या कंपनीमध्ये, तर आज ह्या कॅन्टीनमध्ये आलेलो आहे आणि इथं अद्रकचा चहा होता आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे एकदम भारी. इथं चहामध्ये एकदम अद्रक जास्त टाकलेला होता, त्याच्यामुळं कडक लागत होता. आता मी चाललो एक्झिट गेटकडे. मला आता जायचं आहे पीजीवर, त्याच्यामुळं तिथं काल्या पिल्या लागतात, तिथं जाऊन थांबायचं आहे. कारण आज पण मला उशीर झालेला आहे आणि मला याची गॅरंटी आहे की आज पण मला काली पिली वेळेवर भेटणार नाही. कारण ह्यावेळेस आहे ना भरपूर पीक ट्रॅफिक असते हिंजवडी रोडला, त्याच्यामुळं. असा डोंगर आहे मस्तपैकी कंपनीजवळ आणि बाहेर काही काली पिली गाडी नव्हती. मग थोड्या वेळाने आली, बसलो, बऱ्यापैकी ट्रॅफिक लागली आणि मी आलो पी जीवर. पी जीवर आल्यानंतर मी साधारणतः 15 ते 20 मिनटं आराम केला. नंतर फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता मी चाललेलो आहे मंदिरात. महादेव मंदिर आहे तिथं, मी तुम्हाला मागेही दाखवलं होतं. म्हातोबा मंदिर आहे आणि तिथे त्याच्याच मागे एक महादेवाचं मंदिर पण आहे.
तर त्या मंदिरात चाललेलो आहे मी आता, कारण आज एकादशी धरली होती आणि थोडं धार्मिक झालो होतो. तर चला म्हणलं मंदिरात पण जाऊन येऊ. तर आलो मी वरती. बऱ्यापैकी डोंगरावर आहे हे मंदिर, त्याच्यामुळं दमतं माणूस येता कारण पायऱ्याच इथून तिथून. तर मी आलो मंदिरात आणि मंदिरामध्ये ना थोड्याच वेळात आरती होणार होती. त्याच्यामुळे ना इथले जे पुजारी ना ते खतरनाक इन्स्ट्रक्शन देत राहता, की बरमुडा चालणार नाही, कपल लोकं इथं बसू नका, जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर. तर हे असे इन्स्ट्रक्शन चालू असतात आणि मी आलो होतो साधारणतः इथे. थोड्याच वेळात अंधार होईल साधारणतः. सूर्य मावळलेला आहे, पण थोडं उजाड आहे अजून पण. मंदिराच्या आतमध्ये जाताच आरती चालू झालेली होती आणि मातोबा मंदिर थोडं उंचावर आहे आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागे हे शिवलिंग आहे. तिथं मी दर्शन वगैरे घेतले आणि आता समोरच्या दिशेने चाललेलो आहे. एक फेरी मारलेली साधारणतः प्रदक्षिणा घातलेली आहे. मंदिराच्या बाहेर आलो होतो मी. म्हटलं इथून आरती वगैरे घेऊ, कारण बऱ्यापैकी गर्दी दिसत होती वरती. 7:30 वाजून गेलेले होते आणि मग मी काय केलं ना, वरती गेलो परत मंदिरामध्ये. तिथं आरती वगैरे घेतली आणि पुजाऱ्यांनी मला साधारणतः टिळा लावलेला होता तिथे. आणि पुजारी पण नंतर आरती झाल्यानंतर म्हणाले, की "तुम्ही बघा आता, म्हणे या मंदिरामध्ये फोटो काढायला किती लोकं येतात." ॲक्च्युली मी पण व्लॉग करतो आहे, त्याच्यामुळं मी पण त्याच्यातलाच म्हणावं लागेल. तर फोटो काढायला किती लोकं येतात आणि आरतीला किती कमी लोकं आहे म्हणे. तर असं होतं. बाहेरून मला बऱ्यापैकी जास्त दिसत होते म्हणून मी बाहेर थांबलो. पण नंतर मला कोणीतरी म्हटलं, की "जा आतमध्ये." आणि मग मी आलो वरती, तर इतकी गर्दी नव्हती. मग मी आरती वगैरे घेतली आणि आता खाली निघालेलो आहे. आणि व्ह्यू एकदम भारी दिसतोय. एक नंबर दिसतोय डायरेक्ट. रस्त्यामध्ये ना बऱ्यापैकी कुत्रे लागतात, पण काहीच करत नाही आहे. आणि इथं काय आहे ना, भरपूर आहे ना पेट लवर येत असतात. तर हे ना पेट लवर, आता हा समोर पण बघा, तर हा पण काहीतरी खायला टाकल त्याला. त्याच्यामुळं हे ना माणसासोबत एकदम फ्रेंडलीच राहत आहे कुत्रे. लाईट वगैरे एकदम भारी दिसत होतं. संध्याकाळचा व्ह्यू होता. मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं भारी वाटत होतं. एकदम प्रसन्न वाटत होतं. कारण मी ज्या साईडला राहतो किंवा हा जो एरिया त्या साईडला आहे, तिथं ट्रॅफिकचा भयंकर आवाज येतो आणि ह्या मंदिरात बिलकुल आवाज नाही येत त्याचा. थोडाफार येतो, पण खूप कमी असतो. त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं. तर आता मी आलेलो आहे पायथ्याला आणि आता निघतो समोर जो ट्रॅफिकचा गोंगाट आहे, त्याच्यातून होत होत मी आता चाललो पी-जीवर. पी-जीवर आल्यावर काय झालं ना, लिफ्ट पण वरती गेलेली होती. त्याच्यामुळं मला परत पायऱ्यानी जावं लागणार होतं. पायऱ्यानी चढून मी आलो रूममध्ये. तर मी ना जवळपास 4 दिवसापासून, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि आजचा गुरुवार, चौथा दिवस आहे. तेव्हापासून रात्रीचं जेवण केलेलंच नाही आहे. जर वाटलं ऑफिसमध्ये असताना 5 वाजता जर मला भूक लागती आहे, तर मी 5 वाजताच खाऊन घेतो आहे. आणि नसेल भूक तर थोडीफार भूक असेल तर चहा वगैरे पितो. रात्रीचं जेवण मी जवळपास 4 दिवसापासून स्किप केलेलं आहे आणि एकदम भारी वाटतं. काही भूक पण नाही लागत रात्री, असं काही होत नाही. दुसऱ्या दिवशीच नाश्ता करतो साधारणतः 8:30-9च्या दरम्यान आणि काहीच वाटत नाही. आज तर मी काय केलेलं आहे, साबुदाणा खिचडी खाल्लेली आहे, 2दा चहा पिलेला आहे सकाळ संध्याकाळ आणि एकदा मँगो शेक आणि शेंगदाणे खाल्लेले, इतकंच खाल्लेलं आहे. बऱ्यापैकी जे उपवासाच्या मानाने ॲक्च्युली. पण मला इतक्यावर काही भूक लागलेली नाही आता सध्या आणि मी खाणार पण नाही लागली असेल तरी. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.